सब लोग हाथ जोड़िए और बोलिए साधु साधु साधु। नमो बुद्धाय। स्वागत है आप सभी का। आप लोग देख रहे हैं बुद्धा टीचिंग चैनल और हम यहाँ महाकारुणिक तथागत बुद्धा और उनके शिक्षाओं के विषय में चर्चा करते हैं। विशेषतः वर्षावास काल में विविध जगह पे जो धम्म कार्यक्रम होता है हम अपने चैनल में आप लोगों को प्रत्यक्ष दिखाते रहते हैं। तो आज हम आए हैं ये हटगांव के आरदव गांव में ये जो नया बुद्ध विहार बन रहा है यहीं पर ये वर्षावास काल का विशेष परित्राण धम्म देशना कार्यक्रम संपन्न हो रहा है। तो इस उपलक्ष्य में यहाँ पूजने भिको अनिरुद्ध थेरो पूजने भिको मंगल बोधि प्रमुख बहुत सारे उपासक उपासिकाएं आज के कार्यक्रम में उपस्थित है। तो आइए आज का कार्यक्रम शुरू करते हैं। सब लोग हाथ जोड़िए, फिर से एक बार बोलिए साधु साधु साधु। बुद्ध धम्म संघ को वंदना करेंगे, जैसा मैं कहता हूँ वैसा ही बोलिए। अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। वर्णन करा पाया पढ़ाई से पाया स्वाखातो भगवता धम्मो तम्मं नमस्सामि। सुपतिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। ओकाश वन्दामि बन्ते द्वारतयेन कतं साभं अपराधं क्षमता मे बन्ते द्वितीयम्पि तृतीयम्पि ओकाश अहं बन्ते ते शरणेन सह पंचशीला धम्मं याचामि। अनुग्रहं कृत्वा शीलं देता मे बन्ते द्वितीयम्पि तृतीयम्पि यमहं वदामि तं वदेता। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्सा। तीन बार बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि
ते शरणगमनं परिपूर्णं पाणातिपाता वैरमणि सिक्खापदं समादयामि आदिन्नदाना वैरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वैरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वैरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयो मज्जपमादत्ताना वैरमणि सिक्खापदं समादयामि ते शरणेन सह पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादेत साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। सुनो उठ के आओ। ये सबको ऐसे देके उधर से दो। सब लोग परिधान धागा पकड़ के बैठो और नीचे गिरने मत देना, पैरों में लगने मत देना। हाँ, बाकी सब लोग शांत बैठिए। वो सब हाथ हाथ में देगा और ये तागे के ऊपर से नहीं जाना, तागे को पैरों में लगने मत देना, नीचे गिरने मत देना, एकदम श्रद्धा से रखना। सब लोग बोलिए साधु साधु साधु। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध को त्रिबार वंदना। महाकारुणिक तथागत बुद्ध द्वारा देशित सुआख्या धम्म को त्रिबार वंदना। महाकारुणिक तथागत बुद्ध के आर्य श्रावक संघ को त्रिबार वंदना। परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर आज के विशेष कार्यक्रम में उपस्थित पूजनीय भिक्षु संघ, हरदप बुद्ध विहार में उपस्थित संपूर्ण उपासक उपासिकाएं, विशेषतः सुमन भाई उपासिका प्रमुख, संपूर्ण श्रद्धा संपन्न बुद्धि संपन्न उपासक उपासिकाएं, अभी अभी हमने शील प्रार्थना किया। अभी पूजनीय भिक्षु संघ आप लोगों के हित मंगल के लिए परित्राण पाठ करेंगे। बुद्ध धम्म संघ के अनुभव से आप लोगों के जीवन में खूब खूब सुख हो, शांति हो, मंगल हो, कल्याण हो, जीवन में खूब सारा पुण्य धम्म करते हुए ये दुर्लभ मनुष्य जीवन को सफल सार्थक बनाए, ऐसी कामना करते हुए पूजनीय भिक्षु संघ परित्राण पाठ करेंगे। श्रद्धा पूर्वक परित्राण पाठ सुनने के लिए 3 बार साधु साधु बोलिए। समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सदमं मुनिराजस शृण्वन्तु सग्गमोक्षदं धम्म श्रवण कालो अयं बदन्ता धम्म श्रवण कालो अयं बदन्ता परित धम्म श्रवण कालो अयं बदन्ता
नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्सा इति पिसो भगवान् सम्मा सम्बुद्धो वेदाधरण सम्पन्नो सुगतो लोकवेदो अनुत्तरो पुरुषधम्मसारथे सता देवमनुष्यान् बुद्धो भगवाते स्वाकातो भगवता धम्मो सान्दिटिको अकालिको एहि पासिको औपनायिको पाचतां वेदिताभो वैन्यो हेते सुपतिपन्नो भगवतो सावक संघो सुपतिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपतिपन्नो भगवतो सावक संघो सामितिपतिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्वारि पुरुषयुगानि अथ पुरुषपुगला एष भगवतो सावक संघो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलिकरणेयो अनुत्तरं पुण्यक्षेत्रं लोकसाते एतेन सचवज्रेण रोतिते होतु सर्वदा एतेन सचवज्रेण सबदुःख सबभय सबरोगो विनाशतो एतेन सचवज्रेण होतु ते जयमङ्गलं करणीयमत्कुशलेन यान्तं शान्तं पदं अभिसमेच सकोजो च सोजो च सुवचो च समुद्वनतिमाने सन्दोषको च सुभरो च अपकेचो च सल्लौकौदे सान्देन्द्रियो च निपको च अपगभ्यो कुलेषु अननुगेदो न च कुतं समाचरे किञ्चित् येन वेन्यो परे उपवदेयो सुखिनो वा केमिनो वान्तु सबे सता भवन्तु सुखिताता ये केचिपानभूताते तसावादावराव अनवशेषा देगावा एवमन्तावा मध्यमरसकानुकतुला देतावा एवादिता ये च दूरे वसन्ति अभिदूरे भूतावा सम्भवे शिव सापे सता भवन्तु सुखिताता न परो परन्निकुपेत नाति मन्येत कथचिनं कञ्चित् व्यारोसनपतिकसंज्ञ नान्यमन्य स दुःखमेचय माता यथा नियम्भूतं आयुषा एकपोतमन्यते
मनुराखे एवं विषावभूतेषु मानसं भावये अपरिमाणं मेताञ्च सबलोकास्मिन् मानसं भावये अपरिमाणं उदङ्गतो जदिर्यञ्च असंवादं अवेरं असपतं तेतं जरं निसिन्नो वा शयानो वा यावतः स विगतमेधो एतं सतिं आदित्येय ब्रह्ममेतं विहारं इदमाहो एतेन जानुपगमशीलवा दर्शनेन सम्पन्नो कामेषु विनयगेदं नहि जातु गपसय्या पुनरेतिते एतेन सचवज्येन सोतिते होतु सर्वदा एतेन सचवज्येन सबदुःखा सबभय सबरोगो विनाशतो एतेन सचवज्येन होतु ते जयमङ्गलं यं दुर्निमित्तं अवमङ्गलं च यो च मनापोषकुनससदो अपगहो दोषपिनं अकण्डं बुद्धानुभावेन विनाशमेन्दो yang दुर्निमित्तं अवमङ्गलं च यो च मनापोषकुनससदो पापगहो दुष्पिनं अकण्डं धम्मानुभावेन विनाशमेन्दो yang दुर्निमित्तं अवमङ्गलं च यो च मनापोषकुनससदो पापगहो दोषविनं अकण्डं सङ्गानुभावेन विनाशमेन्दो दुःखपत्ता च निर्दुःखा भयपत्ता च निर्भया शोकपत्ता च निःशोका वन्तु सर्वे पिपानिनो ये तावता चाम्येहि सम्पदं पुण्यसम्पदं सर्वे देवानुमोदन्तु सर्वसम्पत्तिसिद्धिया दानं ददन्तु सद्दाय शीलं रक्षन्तु सर्वदा पावनाभिरतावन्तु गच्छन्तु देवतागता सर्वे बुद्धा बलवत्ता पच्चेकानं च यं बलं अरहन्तानं च तेजेन रक्षं वन्दामि सर्वशो आकाशता च भूम्मत्ता देवानागमहितिगा पुण्यं तं अनुमोदयित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनम् आकाशता च भूम्मत्ता देवानागमहितिगा पुण्यं तं अनुमोदयित्वा चिरं रक्षन्तु धम्मदेशनं आकाशता च भूम्मत्ता देवानागमहितिगा पुण्यं तं अनुमोदयित्वा चिरं रक्षन्तु त्वां परान्ति साधु 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 बुद्धं नमामि
धम्मं नमामि संघं नमामि। बुद्ध धम्म संघ के अनुभव से आप सभी के जीवन में खूब खूब सुख हो, शांति हो, मंगल हो, कल्याण हो। अभी पूजनीय भिक्षु संघ द्वारा परित्राण पाठ संपन्न हुआ। अभी थोड़ा थोड़ा हम पूजनीय भिक्षु संघ की धम्म देशना सुनेंगे। सर्वप्रथम औरंगाबाद से आए हुए पूजनीय भिक्षु मंगल बोधि भंते जी आप लोगों को थोड़ा सा धम्म देशना देंगे। सर्वांनी शांत चित्ताने आणि मोठ्याने साधुकार द्यायचा आपल्याला, मोठ्याने साधू 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 सुखो बुद्ध न उपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संगस सामग्ये समग्गणं तपोसु। विश्वाला शांतीचा, करुणेचा, मैत्रीचा संदेश देणारे तथागत महाकारुणिक सिद्धार्थ सम्यक संबुद्ध यांना त्रिवार वंदन। भगवान बुद्धाच्या प्रज्ञेतून निर्माण झालेला सतधम्म, या सतधम्माना सुद्धा त्रिवार वंदन। याच सद्धम्माचा अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा भिक्खू संघ, या भिक्खू संघाना हे त्रिवार वंदन। या तीन रत्नाची ओळख करून देणारे परमपिता विश्वरत्न बोधिसत्व घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीत समर्पण जीवन अर्पित करतो। आज या ठिकाणी या गावामध्ये औरंगाबादहून भिक्षू संघाला आमंत्रित करून या विहारामध्ये परित्राण पाठ घेण्याची व देशना ऐकण्याची या गावकऱ्यांनी विनंती करून या ठिकाणी औरंगाबादहून भिक्षू संघ आलेला आहे। या गावकऱ्यांचे इथे एवढेही जमलेत तेवढे पुण्यवान आहेत। या ठिकाणी विहारात जे बी आले येऊन बसले त्यांचं पुण्य आहे म्हणून ते येऊन बसते। पुण्य ज्याचं नाही ते येत नाही, कारण की हा वर्षवास आहे। हा वर्षवास आपल्या बौद्ध धर्मामध्ये पवित्र आहे। त्यामुळं या ठिकाणी आपण या कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि औरंगाबादहून भिक्षू संघाला आमचे ज्येष्ठ भिक्षू डॉक्टर भदंत इंदवंजी महाथेरो हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। त्यांना माझं त्रिवार वंदन। या ठिकाणी भदंत अनिरुद्ध थेरो हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनाही माझं त्रिवार वंदन। आज या ठिकाणी आपण जे उपासक उपासिका जमलेले आहोत ते धम्मदेशना ऐकण्यासाठी आम्ही थोडक्यामध्ये धम्मदेशना देणार आहोत। तरी आपण शांत चित्ताने धम्मदेशना ऐका। तुम्ही जेवढं शांत चित्ताने धम्मदेशना ऐकाल तेवढं तुम्हाला पुण्य प्राप्त होईल। तुमचं चित्त पूर्ण या ठिकाणीच पाहिजे, नाही तर धड ह्या ठिकाणी आणि चित्त आपल्या घराकडं काय चाललंय काय नाही तर हे नाही। आपलं चित्त बी या ठिकाणी पाहिजे आणि धड बी या ठिकाणी पाहिजे। या ठिकाणी आपण या ठिकाणी आपण परित्राण पाठ घेतला, जे अगोदर त्रिशरण पंचशील घेतलं, पंचशील घेतलं का नाही आपण या ठिकाणी? घेतलं का नाही? काय म्हणलं आपण? पंचशील काय म्हणलो आपण? पानाती पाहता वेरमणी म्हणलं का आपण? म्हणजे पानाती पाहता वेरमणी म्हणजे
मी कुठल्याही प्राण्याची हिंसा करणार नाही, कुठल्याही जीव जंतूला मारणार नाही, अशी आपण शपथ या ठिकाणी घेतलेली आहे. आणि सर्व प्राणी मात्रावर आपण दया करायची आहे. तर आपल्याकडून कोणतीही प्राणी हत्या झाली नाही पाहिजे. परंतु आपल्या समाजामध्ये आणखीन ही प्रथा केलेली नाही, बोकडे कापायची प्रथा केलेली नाही. तर हे आपण सोडून द्यायला पाहिजे. भगवान बुद्धाने 2500 वर्षापूर्वी सांगितले की हत्या करू नका, सर्वांना जगण्याचा अधिकार आहे, सर्व प्राण्यांना जगण्याचा अधिकार आहे. मग त्याचा अधिकार का तुम्ही हिरावून घेता? का हिरावून घेता? त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही प्राण्याची हत्या करू नका हे भगवंताने पहिल्या शिलामध्ये सांगितलं. आता दुसऱ्या शिलामध्ये काय सांगितलं? अदिन्न दान वेरमणी आपण म्हणलं का नाही? मग मी कुणाची चोरी करणार नाही, कुणाच्या मालमत्तेवर कब्जा गाजवणार नाही, न दिलेली वस्तू घेणार नाही, अशी आपण शपथ घेतली नाही. चोरी करणं चांगलं आहे काय? कुणाची बी चोरी केली, आज आपल्या घरातली चोरी झाली तर आपल्या जीवाला किती वाईट वाटतं का नाही? त्याचप्रमाणे दुसऱ्याची बी चोरी झाली तर आपल्याला वाईट वाटतं. यामुळे चोरी करणं फार मोठं पाप आहे हे भगवंताने सांगितले. कुणाचीही चोरी करायची नाही, कुणाचंही न दिलेलं घ्यायचं का नाही. त्याच्यानंतर तिसरं तिला आहे कामे सुमिच्छाचारा म्हणलो का नाही आपण? म्हणजे मी मिथ्याचार करणार नाही, मी कुठल्याही प्रकारचे मी काम वासनाकडे जाणार नाही. मी या ठिकाणी आज आपण जे आहोत तर आपण अशी शपथ घेतली कामे सुमिच्छाचारा वेरमणी. आपण जर पत्नी आहात तर आपल्या पत्नीने आपल्या पतीवर प्रेम केलं पाहिजे. दुसऱ्या पुरुषाला आपल्या वडिलाच्या रूपात पाहिलं पाहिजे, आपल्या भावाच्या रूपात पाहिलं पाहिजे, आपल्या मुलाच्या रूपात पाहिलं पाहिजे. आपल्या मनात पर पुरुषाशिवाय वाईट भावना येऊ नये. तसेच पुरुषांनी सुद्धा आपल्या पत्नीवरच प्रेम करावे. आपल्या पत्नीशिवाय इतर महिलाला आपल्या आईच्या रूपात पाहावं, आपल्या बहिणीच्या रूपात पाहावं, आपल्या मुलीच्या रूपात पाहावं. आपल्यामध्ये मनामध्ये वाईट भावना येऊ नये. हे कामे सुमिच्छाचारा वेरमणी. त्याच्यानंतर आपण म्हणलं मुसावादा वेरमणी, म्हणजे मी खोटं बोलणार नाही, अजिबात खोटं बोलायचं नाही, कोणाची चुगली लावायची नाही, कोणाला शिवीगाळी करायची नाही आणि फालतू बडबड करीत बसायचे नाही. हे एक चौथं शिला आहे. आणि 5वं शिला आहे सुरामेरय मद्यपमाद ठाणा, म्हणजे मी नशा येणारी कोणतीच वस्तू घेणार नाही. दारू, गांजा, अप्पू, शिंदे, ताडे, माडे, या नशा येणाऱ्या तंबाखू, गुटखा हे काहीच मी खाणार नाही, अशी आपण या ठिकाणी शपथ घेतलेली आहे. तर ही शपथ आपण पाळली पाहिजे. हे फार मोठं भगवंतांनी शील दिलेलं आपल्याला. या शिलावरच आपलं चांगलं आणि वाईट असं मोजमाप करता येते. आपल्याकडून हत्या झाली, आपण पाप केलं, त्याचं फळ आपल्याला डेफिनेट भेटणार. आपण चोरी केली, पाप झालं, त्याचं फळ तुम्हाला डेफिनेट भेटणार. आपण व्यभिचार केला, त्याचं फळ सुद्धा तुम्हाला भेटेल. तुम्ही खोटं बोललात, त्याच्या कर्माचं फळ सुद्धा भेटेल. तुम्ही चुगली केली, त्याच्या कर्माचं सुद्धा फळ भेटेल. आणि तुम्ही व्यर्थ बडबड केली बसला तरी फळ बघा. आणि मद्यपानाचं तर सगळे घराची राख राखोळी होते. तर हे भगवंताने हे व्यसन न करायचं सांगितलेलं आहे भगवंताने. तर हे फार मोठं, हे तुमच्या जीवनाचं परिमाण. हे तुम्ही शील पाळलं तर तुम्हाला दुर्गतीला कुणीही घेऊन जाणार नाही, तुम्ही सुगतीला जाणार, चांगल्याला जाणार. आणि हेच शील तुटले तुमच्याकडे की तुमची दुर्गती झाली समजा. हे लक्षात ठेवा. इहलोकी बी आणि परलोकी तुम्हाला दुःखच मिळणार शील तुटलं तर. याच्यामुळे भगवंताने हे शील सांगितलेलं आहे. तर भगवंताने शिलाबाबत मी एक छोटीशी कथा सांगू दे तुम्हाला. तर भगवंताने शिलावरच फार जोर, प्रत्येक ठिकाणी ज्या बी गाथा म्हणल्या त्या ठिकाणी भगवंताने शिलावरच भर जोडलेला आहे. शिरच संपन्न सांगितलेलं आहे.
तर भगवान असे पायदळ गावोगावी जाऊन आपल्या सर्वांना हे धम्मदेशला यायचे. तर एका ठिकाणी भगवान तर काय झालं की 122 जणांची चोराची टोळी होती, खतरनाक टोळी होती. ते हत्या बी करायचे, चोरी बी करायचे, व्यभिचार बी करायचे, खोटं बोलायचे आणि मद्यपाशन बी करायचे. एवढे ते डाकू चोर खतरनाक होते. भगवान त्याला वाटलं यांना आपण सुधारायला जावं, म्हणून भगवान त्या चोराईच्या ठिकाणी त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या बायका, महिला, मुलं, बाळ सर्व होते. त्यांना भगवंतांनी धर्मदेशना दिली आणि धर्मदेशना देऊन त्यांना सांगितले. त्यांचा जो म्होरक्या होता, मेन चोराचा मुखंड म्होरक्या बी असतो ना, त्या म्होरक्याला सांगितलं, बाबानो आता तू हे सील पाळतो. नाही बाबा आपल्याच्या नाही पाळणं सील. अरे हे फार पुण्यपर. नाही 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 मला नका सांगू भगवंता, माझी तरी सील पाळणंच होत नाही. अरे तू पाळून नाही मला काहीच नका. अरे बाबा तू एक तर सील पाळ ना, बस जाऊ दे पाच, एक सील पाळ, एक सील पाळ. त्याने विचार केला आपल्याला तर आपण तर हत्या करतो आणि चोरी करण्याचा आपला धंदाच आहे, कसं काय ते घ्यावा. त्याच्यानंतर आपण चोरी केलेले पैसे घेतले की व्यभिचार करतो, दारू पितो. मग आता काय करावं. त्याच्या मनात येतं आपण एक शील पाळावं. कोणतं की आपण खोटं न बोलायचं. मग त्याने वरतं भगवंताला वचन दिलं, भगवान मी एक शील पाळतो बाबा. कोणतं पाळतो तर म्हणले मी खोटं बोलणार नाही. ठीक आहे म्हणले तेवढं शील पाळ. आता चोर तो चोराचा म्होरक्या आहे, त्याला चोरी केल्याशिवाय जमतच नाही. चोरीवरच त्यांचा घरदार सगळा धंदा जातोय. मग त्याने वचन दिलं भगवंताला की मी खोटं बोलणार नाही. मग तो एका रात्री निघाला, तर त्यांचा धंदा चोरीचाच. मग एका रात्री निघाला तर चोरी कराय राजाच्या इकडं चला राजदरबारात. तर त्यावेळेस काय प्रथा होती की राजा वेषांतर करून प्रजेमध्ये काय चाललंय काय नाही हे पाहायला जायचे, कुठं काय चाललं कुठं काय नाही. तर असंच राजा त्या रात्री प्रजेचं काय चाललंय म्हणून पाहायला निघाला. तो ह्या रस्त्यामध्ये हा चोर चोरी करायला चालला होता. तर चोरला हटक, हे कोण आहे तो. महाराज मी चोर आहे. खरं बोललं मी चोर आहे. कुठं चालला. महाराज मी चोरी करायला चाललोय. खरं बोललं मी चोरी करायला चाललोय. कुणाच्या इथं म्हणले राजाच्या इथं. राजाच्या इथं चोरी करायला चालला का. हो म्हणले राजाच्या इथं चोरी करायला चाललो. खरं बोलायचं ना, खोटं बोलायचं नाही त्याला. मग त्याने काय गेला की ठीक आहे म्हणले. मग राजा म्हणला जिथं बी चोरी करशील त्या ठिकाणातून तू चोरी केल्याला अर्धा हिस्सा मला द्यावा लागल. कोण राजा म्हणला त्याला. ठीक आहे महाराज देईन म्हणले मी तुम्हाला अर्धा हिस्सा. मग गेला कुठं राजाच्या महालातच चोरी करायला गेला. मग राजाच्या महालात त्यांनी चोरी केली. तर राजाच्या महालामध्ये 5 हिरे असे होते की करोड रुपयाचे एक हिरा. मग ते 5 हिरे होते. आता 5 हिरे, आता राजाला तर त्याने वचन दिले खोटं नाही बोलायचं. ते म्हणला मी अर्धा देईन तुम्हाला. आता म्हणले 5 हिरे आहेत, मग अर्धा हिरा कापता येत नाही. मग तो काय करतो 4च हिरे चोरतो आणि एक ठेवून दो तिथं. आता 4 हिरे चोरून निघाल्यानंतर राजा वाटच पाहत वाचला त्याची. मग गेला तो, केली का रे चोरी. हो म्हणले. कुठे केली. राजाच्या घरात. काय घेतलं म्हणले हे हिरे सापडले. 5 हिरे होते म्हणले, तुम्ही 4च आणले म्हणले, कारण की मी शब्द दिला होता खोटं बोलायचं आपल्याला अर्धा करायचंय. मग तो हिरा कसा चोरता येईल आपल्याला, म्हणून मी हे 4 हिरे आणले. हे 2 हिरे तुला आणि हे 2 हिरे मला. गेला निघून. आता गेला निघून मग राजाला सगळी माहिती झाली. दुसऱ्या दिवशी दरबार भरला. दरबार भरल्यानंतर त्या दरबारामध्ये राजाने प्रधानाला बोललो. त्याचा प्रधान असतो ना, त्या प्रधानाला बोललो, प्रधाना आपल्याकडे चोरी झाली म्हणते, पहा बरं काय काय गेलं. तर प्रधान जातो, तो कपाट उघडतो, तो कपाटातले 4 हिरे चोरी गेलेले. अरे प्रधानाच्या मनात डाऊट पोटात येतं काळं बेर. आपण काय करू, 4 ते हिरे गेलेत ना चोरी, तर 5वा आपण घेऊन राजाला सांगू 5ही चोरी गेले म्हणून. मग त्याने काय केलं की एक हिरा लपून ठेवला आपल्यात आणि गेला. महाराज म्हणले आपले 5ही हिरे गेले म्हणले चोरी. असं आहे का. हो म्हणले.
बरं ते चोराला बोला म्हणले. मग ते चोराला बोललं. चोराने भगवंताला वचन दिलं होतं, नाही मी शील पाळन, खरंच बोलन, खोटं बोलणार नाही म्हणून भगवंताला वचन दिलं. मग त्याला बोललं, अरे रा तू चोरी केली का? म्हणलं हो महाराज केली. कुठं? तुमच्याच इथं. काय चोरी केले? म्हणले ते कपाटात 5 हिरे होते, त्याच्यातले मी 4 हिरे घेतले महाराज. 4 हिरे चोरी केले, 2 तू मला दिले आणि 2 मी घेतले. प्रधान, 1 हिरा कुठे गेला? मग घ्या म्हणले, या प्रधानाची झडती घ्या. तर प्रधानाची झडती घेतल्यानं त्याच्या ह्याच्यामध्ये एक खोचून ठेवला हिरा निघाला. मग त्या प्रधानाकडून तो हिरा घेतला. प्रधानाला अशी सजा दिली की त्याला त्या प्रधान पदावर नोकरीवरून काढून टाकलं आणि ह्या चोराला प्रधान केलं राजाचा. बघा, 1 शील पाळलंय, 1 शिलाने तो राजाचा प्रधान झाला. मनातून 1 शील पाळलं तर. आणि तुम्ही जर 5 शील पाळले तर किती कल्याण होईल, किती कल्याण होते. अहो तुम्ही दुर्गतीला जाणारच नाहीत ना. याच्यामुळं भगवंताने दिलेलं शील आपण पाळले पाहिजे, परिपूर्ण पाळले पाहिजे. भगवंताने जास्त प्रकारे शिलावरच जोर दिलेला आहे. तर आज या ठिकाणी ह्या गावातील खरंच मंडळी जे या ठिकाणी हजर झालेत त्यांचं पुण्यकर्म होतं म्हणून या ठिकाणी हजर झालेत. कारण की वर्षावास आपला पवित्र महिना आहे आणि ह्या पवित्र महिन्यामध्ये परित्राण पाठ ऐकणं आणि धम्मदेशना ऐकणं हे फार मोठं पुण्यकर्म आहे, भगवंताने सांगितलेलं आहे. आणि इथे जमलेल्या मंडळींनी हे पुण्य प्राप्त करून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी आपणास एक शिलाबद्दलच मी सांगितलंय. तर आपण शिलाशिवाय शील कंटिन्यू पाळा. शिलामध्ये काही भेद करू नका. शिलाला कंटिन्यू पाळला तर तुमचं कल्याण होईल, तुमचं वाईट होणार नाही. आणि हेच तुमच्या पुण्यकर्माचं मोजमाप आहे. एवढं बोलून मी माझी धम्मदेशना संपवतो. आपलं सर्वांचं कल्याण हो, आपलं सर्वांचं मंगल हो, आपण सर्व सुखी होत. भवतु सब मंगलं भवतु सब मंगल. मला साधू साधू साधू. या ठिकाणी आता अनुरुद्ध पंथजी थोडक्यात प्रवचन देणार आहेत. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी पवित्र पूजनीय भिक्खू संघ, भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन. या ठिकाणी जमलेले सर्व बौद्ध उपासक, उपासिका, बालक आणि बालिका आहे. आज आपण या विहारामध्ये येऊन या ठिकाणी आपण उपस्थित झालात आणि या कामाधंद्याच्या शेतीच्या कामामुळे आपण विश्रांती घेऊन या ठिकाणी आवर्जून विहारात आलात. त्याबद्दल आपल्या या नगरीतील सगळे उपासकांना, उपासिकांना, बालक, बालिका यांना सर्वांचं अभिनंदन. आपण या गावामध्ये येऊन अशा प्रकारे सुंदर या विहाराची निर्मिती केली त्याबद्दल आपलं सर्वांचं अभिनंदन. या ठिकाणी आपण पाहतो की वर्षावासाचं पर्व सुरू आहे. वर्षावास जिथं तिथं सुरू आहे. बोलू नका आपसात म्हणा साधू साधू. इकडं लक्ष द्या आई, इकडं लक्ष द्या, बोलू नका. ते वर्षावासाचं पर्व सुरू आहे आणि या वर्षावासाच्या पर्वामध्ये आपण काय करायचं, कसं करायचं, आपल्याला जास्तीत जास्त पुण्यार्जित कसं करता येईल या ठिकाणी भगवंताने काही नियम आपल्याला सांगितलेले आहेत. एकदा काय झालं की एक ब्राह्मण भगवंताकडे आला आणि भगवंताला म्हणाला की भगवान, आपण आपल्या उपासकांना आपण काय शिकवता, आपल्या शिष्यांना आपण काय शिकवता. तेव्हा भगवंताने प्रतिप्रश्न ब्राह्मणाला विचारला की तुम्ही काय आपल्या शिष्यांना शिकवता. तेव्हा तो ब्राह्मण भगवंताला म्हणाला की भगवान,
मी माझ्या शिष्यांना ABCD पासून ते XYZ पर्यंत शिकवतो असं म्हणल्याच्या नंतर त्या ब्राह्मणाने भगवंताला पुन्हा विचारलं की भगवान, आपण आपल्या शिष्यांना काय विचारता, काय शिकवता, काय सांगता? असं म्हणल्याच्या नंतर भगवंतांनी म्हटले की अशा प्रकारे मी माझ्या उपासकांना, शिष्यांना सर्वप्रथम त्यांना श्रद्धा शिकवतो. त्यानंतर म्हटलं की माझ्या उपासकांना मी त्याग करायला शिकवतो. भगवंत पुन्हा म्हणतात की माझ्या उपासकांना मी शील पालन करायचं शिकवतो. आणि त्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात की माझ्या उपासकांना, माझ्या शिष्यांना मी समाधीचा अभ्यास करायला शिकवतो. पुढे भगवान बुद्ध म्हणतात की त्यांना प्रज्ञा जागून जे काय आपले रागाचे विकार आहेत, देशाचे विकार आहेत, अहंकाराचे विकार आहेत, हे सगळे विकार काढून त्यांना मुक्त अवस्था प्राप्त करण्याची विद्या त्यांना शिकवतो. असं म्हणल्याच्या नंतर ब्राह्मणाने आपल्या खांद्यावरचं उपारणं काढलं आणि उपारणं काढल्याच्या नंतर लगेच भगवंताच्या पायाजवळ ते आथरलं आणि गुडघे टेकून 3 वार अभिवादन केलं. आणि तो ब्राह्मण म्हणतो की भगवान, माझं जीवन असेपर्यंत मला शरणागत आपला उपासक समजा, असं म्हणून तो भगवंताचा शिष्य बनला, उपासक बनला. हे झाल्याच्या नंतर आपण पाहतो की अशा प्रकारे श्रद्धा काय चीज आहे. भगवान बुद्ध म्हणतात श्रद्धा हे मनुष्याचं फार मोठं धन आहे. या धनाशिवाय दुसरं धन असू शकत नाही. म्हणून आपल्याच्या प्रती कशाप्रती श्रद्धा असली पाहिजे, तर जे काय आपण काम करतो त्याच्याप्रती श्रद्धा असली पाहिजे, जे काय आपले गुरुजन आहेत त्यांच्याप्रती श्रद्धा असली पाहिजे, आणि विशेष म्हणजे बुद्ध, धम्म आणि संघाच्या प्रती अतूट अशी श्रद्धा असली पाहिजे. भगवान बुद्ध म्हणतात की अशा प्रकारे जे श्रद्धावान लोक असतात तेव्हा त्यांचा बुद्ध, धम्म आणि संघ त्यांची मदत करतो, त्यांचं रक्षण करतो आणि त्यांचं हित करतो. म्हणून अशा प्रकारे आपण या बुद्ध, धम्म आणि संघावर श्रद्धा असली पाहिजे. पुढे भगवंताने सांगितलं की अशा प्रकारे आपण त्याग केला पाहिजे. काय त्याग केला पाहिजे, तर अशा प्रकारे आपल्या जवळची वस्तू जी आहे ती दुसऱ्याच्या हितासुखासाठी ती दान केली पाहिजे, दिली पाहिजे. त्याला म्हणतात त्याग. अशा प्रकारे त्याग करण्याच्या अनेक प्रकारच्या पैलू भगवंताने सांगितल्या. आणि त्या म्हणजे पहिलं सांगितलं आहे की दान, दुसरं सांगितलं आहे उपपारमी, तिसरी सांगितली परमार्थ पारमी. मग आपण जे काही दान करतो तर आपल्याला त्याग करता आला पाहिजे की आपल्याजवळ जी काही वस्तू आहे तर दुसऱ्याच्या हितासुखासाठी आपल्याला त्यांना देता आलं पाहिजे. त्याचं नाव आहे त्याग, त्याचंच नाव आहे दान. आणि म्हणून ह्या दानाचं आपल्याला अशा प्रकारे अभिनंदन करता आलं पाहिजे. आणि दान केल्याच्या नंतर आपण प्रसन्न झालं पाहिजे. आणि पुन्हा आपण दान देण्यासाठी जे दान घेणारे आहेत त्यांची वाट पाहत बसलं पाहिजे. म्हणून अशा प्रकारे दान दिलं की लगेच त्याची वाट पाहत बसले की मला हे दान प्राप्त करण्यासाठी, हे पुण्य प्राप्त करण्यासाठी मला कोणीतरी दान देण्यासाठी कोणीतरी मला भेटलं पाहिजे. आज मात्र तुम्हाला फार मोठी संधी आहे की या ठिकाणी दान देण्यासाठी आणि त्याग करण्यासाठी भिक्खू संघ औरंगाबादवरून आलेला आहे. तेव्हा आपण सुद्धा अशा ठिकाणी दान करू शकतो. एवढंच नाही तर कोणाच्या घरी परित्राण पाठ आपण घेतला तर त्या ठिकाणी सुद्धा भिक्खू संघ आलेला असतो. त्या ठिकाणी सुद्धा प्रवचना आणि अशा प्रकारे दान धर्म त्या ठिकाणी करण्यासाठी आपण त्या ठिकाणी सुद्धा दान करू शकता. प्रवचन संपल्याच्या नंतर सुद्धा आपण त्या घरी दान करू शकता. ही सगळी आपली पारमिता पूर्ण करण्यासाठी आपण हे सगळं दान द्यायचं आहे. पारमिता म्हणजे काय, चित्त को पुनीत करे वो पारमी. आपल्या मनाला पुनीत केलं पाहिजे, प्रसन्न केलं पाहिजे, अशा करता ही दान पारमी आहे. म्हणून एकदा का दान दिलं तर आपण मात्र त्या ठिकाणी थांबायचं नाही, तर बार बार दान दिलं पाहिजे. भगवान बुद्ध म्हणतात जोपर्यंत आपण दान देत नाही तोपर्यंत आपल्या तोंडात आपण घाससुद्धा घालू नये. एवढं जरी आपल्याला नाही करता आलं परंतु कमसे कम निदान जे काही कार्यक्रम आहेत या कार्यक्रमामध्ये जेवढं काय आपल्याला यथाशक्ती जेवढं दान देता येईल तेवढं आपण दान केलं पाहिजे. त्यालाच आपण त्याग म्हणतो. जास्त दिलं तर अहंभाव नाही आणि कमी दिलं तर हीनपणा नाही. म्हणजे जास्त दिलं तर अहंभाव यायला नको आणि थोडं दिलं तर अशा प्रकारे मी फारच दान दिलं म्हणून मला कसं काय बाबा पुण्य मिळेल असं नाही. म्हणून हीन भावना आपल्यामध्ये नसली पाहिजे. म्हणून दान देताना जे काय माझ्याजवळ आहे ते तर मी शुद्ध मनाने दिलं, फक्त एवढंच आहे.
आणि म्हणून जे काय आपण दान द्याल ते दान मात्र खूप शुद्ध चित्ताने निर्मळ मनाने दिलं पाहिजे. आणि दान दिल्याच्या नंतर आपण पुन्हा दान देण्याची मला कधी संधी प्राप्त होईल याची वाट पाहत बसलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण समाधीचा अभ्यास केला पाहिजे. भगवान बुद्ध म्हणतात समाधीचा अभ्यास कशासाठी, तर जोपर्यंत आपलं मन एकाग्र होणार नाही तोपर्यंत आपल्या हातून कोणत्या प्रकारचं काम होणार नाही. म्हणून आपल्या मनाला आणि या चंचल मनाला एकाग्र करण्यासाठी आपण समाधीचा अभ्यास केला पाहिजे, की जेणेकरून आपलं मन एकाग्र झालं पाहिजे. आणि एकाग्र होऊन आपल्या हातून कोणत्याही प्रकारचं वाईट कर्म घडूच नये, पापाचं काम घडूच नये, अशा प्रकारे मनाला आपण एकाग्र करण्याचं काम केलं पाहिजे. आणि ते आहे समाधी. आणि समाधी म्हणजे कुशल चित्ताची एकाग्र करण्यासाठी आपल्याला याचा अभ्यास करावा लागतो. त्याला समत असं म्हणतात. दुसरी गोष्ट भगवंताने पुढे सांगितली की अशा प्रकारे मन एकाग्र झाल्याच्या नंतर पुढे आपण मात्र मेडिटेशन केलं पाहिजे. प्रज्ञा जागवली पाहिजे. प्रज्ञा कशासाठी जागवली पाहिजे, की जी प्रज्ञा आपल्या मनामध्ये जो काय राग आहे, द्वेष आहे, ईर्ष्या आहे, दुर्भावना आहे, आणि हे सगळं काढून टाकण्यासाठी या प्रज्ञेचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. प्रज्ञा हे अंतर्मनामध्ये जे काही क्लेश आहेत, जे काही आपण घाण जमा केलेले आहे, ते प्रज्ञेच्या माध्यमातून तो काढून टाकले जाते. आपलं मन निर्मळ होतं. आणि निर्मळ जेव्हा मन होतं तेव्हा मात्र आपल्याला अनंत अवस्था प्राप्त होते. एकदा का अनंत अवस्था आपल्याला प्राप्त झाली की त्याचा शेवटचा मृत्यू असतो. आणि शेवटचा मृत्यू झाल्याच्या नंतर पुन्हा तो जन्माला येत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे हे ते सत्र आहे. म्हणून हे भगवान बुद्धाने आपल्याला सांगितल्याप्रमाणे हा 3 महिन्याचा वर्षावासामध्ये हे सगळं काम आपल्याला अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप करावं लागतं. आणि या ठिकाणी आपल्याला पाहिलं भंतेजीनं आपल्याला पंचशिलाच्या बाबतीत दिलं. अशा प्रकारे समोर पंचशिलाचं दररोज यायचं, पंचशिलाचं पालन करायचं, पठण करायचं. आणि त्याच्यानंतर आपल्याला काही बुद्ध धम्म संघ वंदना येत असेल ती वंदना घ्यायची. आणि अशा प्रकारे काही सूत्र अजून येत असतील तर सूत्र पठण करायचं, की जेणेकरून आपल्या जीवनामध्ये जास्तीत जास्त पुण्याचा संचय व्हावा यासाठी हा सगळा कार्यक्रम आपण हा करायचा आहे. आणि हा सगळा 3 महिन्याच्या वर्षा काळामध्ये हा करायचा आहे. भगवान बुद्ध म्हणतात की वर्षावासाचा काळ 3 महिने हा अतिशय पवित्र दिवस असतात. 3 महिने अतिशय पवित्र असतात. आणि त्यामध्ये जास्तीत जास्त आपण पुण्य अर्जित केलं पाहिजे. मग जे काही दान पारमी असेल, त्याच्यानंतर शील पारमी असेल, अधिष्ठान पारमी असेल, सत्यपारमिता असेल, हे सगळं काम आपल्याला या दानामध्ये करायचं आहे. या 3 महिन्याच्या काळामध्ये करायचं आहे. यालाच त्याग म्हणतात, यालाच दान म्हणतात. दुसरी गोष्ट आपण अशा प्रकारे त्याग भावना तुम्हाला सांगितली तर त्याग करण्याचे 3 तरीके आहेत. आपण तो अशा प्रकारे दान तर कोणी देतं, पैशाचं दान कोणी देतं, फळाचं दान कोणी देतं, भोजनाचं दान कोणी देतं, सहज देऊ शकतं. परंतु भगवान बुद्ध म्हणतात दुसरी एक पारमी आहे, ती याच्यापेक्षा फार मोठी कठीण आहे. कोणती कठीण आहे तर त्याला म्हणतात उपपारमी. उपपारमी म्हणजे काय? उपपारमी म्हणजे आपल्या शरीराचे अवयव दान करणे. मग आपल्या शरीराचे अवयव आपण दान काय करू शकतो? तर आपल्याला 2 डोळे आहेत तर 2 डोळ्यातून 1 डोळा दान देणे. याच्यामध्ये अनेक प्रकारचे डोळे नाहीत, आंधळे लोक आमच्याकडे लिस्ट आहे. तुमच्यातून कोणी डोळा देणार आहे का दान? हात वरी करा बरं. कोणीच नाही. मग पुण्य कसं होईल? म्हणून अशा प्रकारे 2 डोळे आहेत, 1 डोळा दान दिला पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपल्याला 2 किडण्या आहेत तर 2 किडण्या, 1 किडनी आपण दान दिली तर आपलं जीवन चालतं. आणि दुसऱ्याचं जे किडनीनं मृत्यूला प्राप्त होणारे काही दिवसांनी त्याचा प्राण वाचेल. आणि तो सुद्धा धर्माच्या मार्गावर चालून अशा प्रकारे अनंत झाला. अरे काय पुण्याची काय ना. म्हणून अशा प्रकारे आपण मात्र 2 किडनी दिली पाहिजे. त्यानंतर भगवंताने सांगितलं की आपण थोडंसं रक्ताचं दान दिलं पाहिजे. रक्ताचं दान यासाठी दिलं पाहिजे की ज्यांना कोणाला रक्त नाही, रक्ताने जर्जर झालेले आहेत, त्यांचा कदाचित काही मृत्यू होईल, कदाचित काही तर अशी काही आपल्यामध्ये जाहिरात आली तर आपण कमसे कम 1 बिस्लरी बाटली तरी रक्ताचं दान दिलं पाहिजे. बोधिसत्व म्हणतो मी रक्ताचं दान आपल्या जीवनामध्ये एवढं दान केलं, एवढं दान दिलं की हे समुद्रसुद्धा कमी पडतील एवढं मी रक्ताचं दान दिलं. त्यानंतर आपण मांसाचं दान दिलं पाहिजे. भगवान सिद्धार्थ बोधिसत्व म्हणतो की माझ्या मांसाचं दान मी एवढं दिलं की ह्या पृथ्वी तलावर जी माती आहे ती सुद्धा कमी पडेल एवढं मी माझ्या मांसाचं दान केलेलं आहे.
बोधिसत्व म्हणतो की मी माझ्या डोळ्याचं एवढं दान दिलं, एवढं दान दिलं की आकाशातील तारांगणा सुद्धा कमी पडतील, एवढं मी माझ्या डोळ्याचं दान दिलं. मग आपण एकदा एखादा डोळा द्यायला काय हरकत आहे हो? कोण देते? आई देतात का? म्हणते आई देतात, आजीबाई देतात का डोळे? भगवान बुद्ध म्हणतात आपल्या शरीराचा असा उपयोग केला पाहिजे की जसं औषधाचं झाड आहे आणि औषधाच्या झाडाचं कोणी मुळ्या नेतं, कोणी साल नेतं, कोणी पान नेतं, कोणी फळं नेतं आणि त्या फळाचं नेऊन आपल्या आजाराचा इलाज करून ते सुखी राहतात. असं आपलं सुद्धा शरीर कसं आहे, औषधाच्या झाडाप्रमाणे त्याचा उपयोग करता आला पाहिजे. ही गोष्ट आपण या ठिकाणी आवर्जून लक्षात घेतली पाहिजे. अरे काही दिवसांनी हे शरीर कुजून 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 काय होईल, सडून जाईल आणि शेवटी मात्र एक किड्या मुंग्याचं साधन होईल, किड्या मुंग्याचं खाद्य बनेल. म्हणून आपल्या शरीराला सुद्धा ज्याप्रमाणे औषधाचं झाड आहे त्याप्रमाणे आपल्या शरीराचा उपयोग केला पाहिजे. आपलं शरीर आज ना उद्या तर जाणारच आहे. कोण म्हणते मी जाणारच नाही? हातवरी करा बरं. असं म्हणतात कोणी की मी जाणारच नाही. कोण आहे असं? हे सगळं काही आपल्याला जाणार आहे. जसा आहे आपला जन्म झाला तर तसं आपल्याला एक दिवस या जगातून जाणंही आहे. म्हणून आपल्या शरीराला आपल्या शरीराचा औषधाप्रमाणे उपयोग केला पाहिजे आणि ते हरेकाच्या कामी आलं पाहिजे. एक छोटीशी कहाणी सांगून आपले प्रवचन संपून देणार आहे. काय झालं की या बोधिसत्व एकदा भिक्षाटनाला बाहेर गेला आणि भिक्षाटन करून 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 ते वापस आला आणि वापस केल्याच्या नंतर एक डोंगर होता, त्या डोंगरातून खाली उतरू लागले. उतरता उतरता मे जूनचा महिना होता आणि मे जूनचा महिना असल्यामुळे तो खाली उतरला आणि खाली पायथ्याशी एक विहीर होती. डोंगराच्या पायथ्याशी विहीर असल्यामुळे जूनचा महिना असल्यामुळे ती विहीर कोरडी ठण पडली होती आणि त्याच्यामध्ये वाघीण आणि वाघिणीचे पिल्ले पडली होती. जेव्हा बोधिसत्व त्या विहिरीच्या काठावरून खाली पाहतो तर तेव्हा त्या ठिकाणी वाघीण आणि वाघिणीचे पिल्ले पडले होते. तेव्हा बोधिसत्व विचार करतो की अरे या वाघीण आणि वाघिणीच्या पिल्ल्यांना न जाणे किती दिवसापासून पाणी नाही मिळालं, अन्न नाही मिळालं आणि म्हणून अशा प्रकारे तोंड वासत आहे, काव काव करत आहेत. म्हणून बोधिसत्वाने विचार केला की अखेर माझं शरीर काय कामाला येणार आहे. आज ना उद्या हे कुजून कुजून तो मरणारच आहे, सडणार आहे आणि अनेक प्रकारच्या किड्या मुंग्याचं खाद्य बनणार आहे. आज जर माझं शरीर जर या वाघीण आणि वाघिणीच्या पिल्ल्याच्या कामी आलं तर, असं म्हणून तो म्हणतो की ठीक आहे, काय हरकत नाही, मी तर मरणारच आहे. पुढे चालून मी कुजून अशा प्रकारे सडून जाणार आहे आणि शेवटी किड्या मुंग्याचं तर साधन बनणारच आहे, खाद्य बनणारच आहे. म्हणून आताच या जर पशुप्राण्याच्या जर कामी आलो माझं शरीर तर काय हरकत आहे. म्हणून असं म्हणून तो काय करतो की लगेच असा विचार करून टाकतो की माझं सुद्धा शरीर सडका आहे, आज ना उद्या सडणार आहे, किड्या मुंग्याचं होणार आहे. म्हणून माझं शरीर जर या पिल्ल्याने खाल्लं, वाघिणीने खाल्लं तर मला सुद्धा किती पार मी पूर्ण होईल. असं म्हणून काय करतो की लगेच डोळे झाकून लगेच विहिरीमध्ये जंप मारतो. जंप मारल्याच्या नंतर त्या ठिकाणी वाघीण आणि वाघिणीचे पिल्ले लगेच त्या बोधिसत्वावर झडप घालतात आणि त्यांना बोधिसत्वाला खाऊन टाकतात. अशा प्रकारे पारमी पूर्ण करता 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 त्याने अशा प्रकारे ही पारमी पूर्ण केली. त्याच्यानंतर तिसरी एक पारमी, त्याला म्हणतात परमार्थ पारमी. आपल्या प्राणाची आहुती देऊन दुसऱ्या प्राण्याचं रक्षण करणे याला म्हणतात. अशा प्रकारे बोधिसत्वाने आपल्या प्राणाची आहुती देऊन या सगळ्या वाघिणीचे पिल्ले आणि वाघिणीच्या पिल्यांना आपलं स्वतःचं शरीर खाऊ घातलं आणि त्यांना जीवदान दिलं. यालाच म्हणतात पहिलं दान, त्याच्यानंतर उपपारमी म्हणजे आपल्या शरीराचे दान देणं आणि परमार्थ पारमी आपल्या प्राणाची आहुती देऊन दुसऱ्या प्राण्याला वाचवणं याला म्हणतात दान, उपपारमी, परमार्थ पारमी. हे सुद्धा आपण 3 महिन्याच्या काळामध्ये करायचं आहे. ज्यांनी नाही केलं त्यांनी कोशिश करा. कोणाला डोळे नसले तर 1 डोळा दान करा, कोणाला किडण्या नसले तर 1 किडनी दान करा, त्याच्यानंतर रक्त नसलं तर रक्ताचं दान करा आणि कोणाला अशा प्रकारे नसलं तर मांसाचं दान करा. तर भगवान सिद्धार्थ गौतम म्हणतो की अशा प्रकारे हे दान केलं म्हणजे आपल्याला पुण्य प्राप्त होतं आणि पुढचा जन्म आपल्याला सुखकर होतं. बोधिसत्व म्हणजे ह्या पारमी पूर्ण करत 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 पारमी त्याचा डोंगर रचतो आणि शेवटी मृत्यूला प्राप्त होऊन शेवटी तो सिद्धार्थ गौतम जन्माला येतो आणि तिथून पुढे सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्ध होतो. हे सम्यक संबुद्ध होण्यासाठी या 3 पारमी लागतात आणि त्यासुद्धा 10 पारमी, ह्या 10 पारमी, ह्या 10 पारमी
अशा 30 पार मी पूर्ण करतो आणि तो सम्यक संबुद्ध होतो. अशा प्रकारचं महान पुण्य आपल्याला प्राप्त होतं. म्हणून एवढं मोठं जर पद आपल्याला प्राप्त होईल तर डोळे आज ना उद्या तर जातीलच, जळून जातील का नाही. मग जर जिवंतपणे जर आपल्याला कोणाला डोळे दिले ती महान पुण्यपारमी होते. आणि एवढी महान पुण्यपारमी होते की जेव्हा आम्ही मृत्यूला प्राप्त होतो तेव्हा सद्गतीला जातो, देवताच्या भूमीमध्ये जातो किंवा अनंत अवस्था प्राप्त होतो, पुन्हा जन्मालाच येत नाही. अशा प्रकारच्या ह्या पारमी आहेत. म्हणून एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो. बंतेजीने मला जी काही संधी दिली, बंतेजीचे आभार मानतो. आपण सुद्धा प्रवचन खूप शांततेने ऐकलं. आपले सुद्धा या ठिकाणी मात्र करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. म्हणून सर्वांचं सुद्धा या ठिकाणी मी अभिनंदन करतो. याच ठिकाणी माझं प्रवचन याच ठिकाणी थांबवतो. पुढचं जे प्रवचन आहेत, जे बंतेजी मोठे बंतेजी आहेत, यांचा थोडक्यात परिचय तुम्हाला मी देतो. हे बंतेजी जे आहेत हे बाबासाहेबांना ज्या चंद्रमुनी बंतेजींनी दीक्षा दिली होती, त्यांचे जे गुरु आहेत चंद्रमुनी साहेब जे आहेत, बंतेजी आहेत, बाबासाहेबांना जी दीक्षा दिली होती त्यांचे एक शिष्य आहेत आणि ते सध्या श्रावस्तीमध्ये आहेत, इकडे तिकडे फिरतात. कुशीनगरला आहेत. आणि कुशीनगरचे त्या शिष्यांचे हे जे आपल्याला दिसतात इंदवंस भंते, डॉक्टर इंदवंस भंतेजी, हे त्यांचे शिष्य आहेत. एवढे महान भिक्षू आपल्या गावामध्ये आलेले आहात आणि गावामध्ये येऊन त्या आपल्या सगळा अरेंजमेंट करून सगळं त्यांचं हे सगळं चॅनल घेऊन आपल्या गावामध्ये आलेले आहेत. आणि ते सुद्धा बिना खर्चाने, तुम्हाला खर्च लागू देत नाही, स्वतः खर्च करतात. आणि ते खर्च करतात यासाठी की आपल्याला सुद्धा प्रचार प्रसार व्हावा, आपल्याला सुद्धा धर्म समजावा, यासाठी रात्रदिवस या चॅनलच्या माध्यमातून आपल्या घरापर्यंत हे सगळं पोचवतात. एवढं महान काम त्यांचं आहे. म्हणून बाबासाहेबांचेच ते शिष्य असं म्हणायला हरकत नाही. म्हणून एवढे मोठे महान बंतेजी जर आपल्यात आले तर आपला आवर्जून आपल्या गावातून किती लोक यायला पाहिजे होते, इथं जागा पोरायला नव्हती पाहिजे होती. एवढे महान बंतेजी आहेत. आणि म्हणून या महान बंतेजीचं या ठिकाणी आपण मन लावून प्रवचन ऐकायचं आहे. म्हणून आम्ही थोडंसं प्रवचन यासाठी दिलं की त्यांचं प्रवचन आपल्याला जास्तीत जास्त ऐकायला मिळावं. आणि ते सुद्धा बाबासाहेबांचे शिष्य आहेत. म्हणून एवढे पवित्र भिक्षू आपल्याकडे आले. म्हणून खूप ध्यान देऊन ऐकायचं, कोणी गडबड करू नका. म्हणा एकदा साधू, जरा जोरानं म्हणा ना, साधू. हा, या ठिकाणी बंतेजी आपल्याला प्रवचन देतील. मी बंतेजीला आपल्यातर्फे आणि माझ्यातर्फे बंतेजीला अशी विनंती करतो की बंतेजींनी आम्हाला धम्मोपदेश देऊन आम्हाला उपपरत करावं, अशी बंतेजीला आपल्या सर्वांच्या तर्फे मी विनंती करतो. धन्यवाद. सभी उपासक उपासिकाएं हाथ जोड़िए और बोलिए साधु साधु साधु। सब पाप सकरणं कुशल उपसंपदा सचित परियोदपनं ये तं बुद्धान शासनं। महाकारुणिक तथागत बुद्ध धम्म संघ को त्रिवार वंदना। परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, आज के विशेष कार्यक्रम में उपस्थित पूजनीय भिक्षु संघ हरदप बुद्ध विहार के उपासक उपासिकाएं, सुमन भाई उपासिका प्रमुख, संपूर्ण वाइवल परिवार, संपूर्ण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कार्यक्रम में उपस्थित उपासक उपासिकाएं, महाकारुणिक तथागत बुद्ध धम्म प्रचार प्रसार के क्रम में एक गांव में पहुंचते हैं। जब तथागत बुद्ध वो गांव में पहुंचते हैं तो बुद्ध आए, तो बुद्ध को दर्शन करने के लिए, बुद्ध को मिलने के लिए वहाँ ढेर सारे लोग वहाँ जमा होते हैं। कोई तो बुद्ध को देखना था, किसी को बुद्ध की दर्शन करना था, कोई बुद्ध की उपदेश सुनना था। अनेक अनेक उद्देश्य लेके वहाँ बुद्ध के पास पहुँचते हैं। देखते ही देखते वहाँ ढेर सारे लोग जमा होते हैं।
तो जमा हुए लोगों में से ही कुछ लोग बुद्ध से पूछते हैं, भगवान हमने आपके विषय में सुने हैं, आप बुद्ध है, तथागत है, सम्यक संबुद्ध है, और हमने ये भी सुना है कि आपके उपदेश सुनने के बाद लोग दुख मुक्ति के लिए, सुख शांति के लिए आपके पीछे पीछे ही चल देते हैं, भिक्षु बनते हैं, भिक्षुनी बनते हैं। भगवान हमें भिक्षु भिक्षुनी नहीं बनना, हमें परिवार भी चाहिए, समाज भी चाहिए, घर गृहस्थ चाहिए। ऐसा उपदेश दीजिए कि घर गृहस्थ में रह के भी सुख शांति पूर्वक रह सके। उस समय तथागत बुद्ध ठीक है कहते हुए उसी प्रकार के उपदेश देते हैं। तो उपदेश देते देते तथागत बुद्ध उन्हीं लोगों से पूछते हैं, उपासक उपासिकाएं, इस गांव में दूसरों को दुख देने वाले, मारने वाले लोग हैं क्या? सब लोग कहते हैं, भगवान ऐसे लोग तो बहुत है। तो बुद्ध पूछते हैं, दूसरों को दुख देने वाले, मारने वाले ऐसे लोग आप लोगों को पसंद है क्या? सब लोग कहते हैं, भगवान हमें पसंद नहीं। तथागत बुद्ध फिर पूछते हैं, अगर दुख देने वाले, मारने वाले पसंद नहीं है तो आप लोग ऐसे काम करते हैं क्या? तो सब लोग नीचे झुक के बैठते हैं। तथागत बुद्ध कहते हैं, अगर हिंसा करने वाले, मारने वाले पसंद नहीं है तो खुद भी हिंसा मत करो, हम करेंगे तो हमें भी कोई पसंद नहीं करेगा। अत्तानं उपमं कृत्वा, अपने आप को उदाहरण के रूप में रखो, न हनय न खातय, किसी को भी दुख मत दो, कष्ट मत दो, किसी को भी हनन मत करो, घात मत करो। फिर तथागत बुद्ध उन लोगों से पूछते हैं कि इस गांव में चोरी करने वाला है क्या? हाँ बहुत है। व्यभिचार करने वाला है क्या? हाँ ऐसे लोग भी है। झूठ बोलने वाला है क्या? हाँ ऐसे भी है। दारू नशा पता सेवन करने वाला है क्या? हाँ ऐसे लोग भी है। फिर तथागत बुद्ध पूछते हैं कि ऐसे लोग पसंद है क्या? हमें पसंद है ऐसे लोग? नहीं। सब लोग कहते हैं, भगवान ऐसे लोग पसंद नहीं। तो तथागत बुद्ध कहते हैं, चोरी करने वाला पसंद नहीं है तो खुद भी चोरी मत करो, व्यभिचार करने वाला पसंद नहीं है तो खुद भी व्यभिचार मत करो, झूठ बोलने वाला पसंद नहीं है तो खुद भी झूठ मत बोलो, नशा पता सेवन करने वाला पसंद नहीं है तो खुद भी नशा पता सेवन मत करो। तथागत बुद्ध कहते हैं, घर परिवार में रह के ये 5 सील भी अच्छे से पालन करेंगे तो सुख शांति के लिए आपको घर बार छोड़ के संन्यास बनने की जरूरत नहीं है, भिक्षु भिक्षुनी बनने की जरूरत नहीं है। घर परिवार में रह के भी सुख शांति पूर्वक रह पाएंगे। बस आप लोगों को ये 5 सील पालन करना है। हिंसा नहीं करना, चोरी नहीं करना, व्यभिचार नहीं करना, झूठ नहीं बोलना, नशा पता सेवन नहीं करना। और वो तो हम हमेशा पंचशील पालन करते ही रहते हैं, प्रार्थना करते ही रहते हैं। इसलिए हमेशा याद रखना, ये 5 सील अच्छे से अगर हम पालन करेंगे तो देखते हैं जीवन में सुख भी आया, शांति भी आया। मगर अच्छे से पालन नहीं करेंगे तो फिर देखते हैं जीवन में सुख भी नहीं, शांति भी नहीं। आप लोगों को सुख शांति पसंद है कि नहीं है? जीवन में सुख शांति है कि नहीं है? क्या चेहरा इतना प्रसन्न नहीं दिखता? अभी देखो थोड़ा स्माइल आया, चेहरा इतना प्रसन्न नहीं दिखता। अगर जीवन में सुख शांति रहता तो उसका चेहरा बहुत ही प्रफुल्लित रहता, बहुत ही सुख शांतमय रहता। तो अगर जीवन में ये 5 सील अच्छे से पालन करेंगे तो बुद्ध कहते हैं सुख भी आएगा, शांति भी आएगा, आनंद भी आएगा। आज हमारे अपने लोग ये सील को अच्छे से पालन नहीं करते, केवल बाबा साहब की विजय सो, ये भगवान बुद्ध की विजय सो करके बुद्ध और बाबा साहब को सामने रखते। पर बाबा साहब ने जो धम्म की दीक्षा दिया, जो मार्ग दिया, वहाँ चलते ही नहीं। तथागत बुद्ध की दीक्षा दिया, तथागत बुद्ध को हम समझते ही नहीं, तथागत बुद्ध के धम्म को हम समझते ही नहीं, तथागत बुद्ध के धम्म को हम पालन ही नहीं करते। बुद्ध ने इतना अच्छा धम्म का उपदेश दिया, जीवन जीने का मार्ग दिया, सभी समस्याओं का समाधान दिया, सभी दुखों का मुक्ति दिया। ऐसे धम्म को हम जानते ही नहीं, ऐसे धम्म को हम समझते ही नहीं, ऐसे धम्म को हम पालन ही नहीं करते। देखो ना कितना अभागा, इतना अच्छा धम्म मिला पर वो धम्म को हम समझते ही नहीं। बस सबको लगता है जीने के लिए हम संघर्ष कर रहे हैं, ना कमा रहे, ना खा रहे, ना परिवार कर रहे, ना। अरे
आप लोग समझते हो क्या? इतनी बातें तो छोटे से छोटे चींटियां भी करते हैं, छोटे से छोटे जीव जंतु पशु पंछियां भी करते हैं। हाँ, वो लोग भी जीने के लिए संघर्ष करते हैं, बारिश में भी खाना मिले उस तरह से संग्रह करके रखते हैं। वो लोग भी अपना परिवार बनाते हैं, बच्चा पैदा करके हो या अंधे से बच्चा पैदा करके हो। हाँ, वो लोग भी मरने से भयभीत होता है, वो लोग भी जीवन जीते हैं। तो अगर हम लोग भी उतने में ही सीमित रहा, हम और पशु पंछी में क्या फर्क रह गया? तथागत बुद्ध कहते हैं कि जो मनुष्य पति लाभो, इतना दुर्लभ जीवन मिला है हमें, और बाबा साहब की पुण्य ही कि इतना दुर्लभ तथागत बुद्ध के दुर्लभ सद्धर्म हमें दिया है, ऐसे धम्म हमें दिया है, इतना दुर्लभ जीवन मिला है। हम चाहे तो वो धम्म को अच्छे से जान सकते, समझ सकते, हम चाहे तो वो धम्म के मार्ग में निरंतर आगे बढ़ सकते, हम चाहे तो वो धम्म में परिपूर्ण होके जीवन में सुख शांति प्राप्त कर सकते हैं, दुख मुक्त हो सकते हैं। मगर वो धम्म को हम जानेंगे नहीं, समझेंगे ही नहीं, वो धम्म को कभी पालन ही नहीं करेंगे, अभ्यास ही नहीं करेंगे, तो इतना दुर्लभ जीवन मिलने के बाद भी वही जानवर की तरह, वही पशु पंछी की तरह जीते रहो, अरे और एक दिन मरो, खत्म। इतना दुर्लभ जीवन मिला, इतना पुण्यवान जीवन मिला। हाँ, इसलिए महाकारुणिक तथागत बुद्ध कहते हैं, ये जीवन के एक एक क्षण को भी व्यर्थ मत गवाओ। हाँ, अच्छे से अच्छे पुण्य कार्य करते हुए आगे बढ़ो। ये पुण्य कार्य करने के लिए आप लोगों को घर बार छोड़ के भिक्षु भिक्षुनी बनना चाहिए, ये जरूरी नहीं है। जहाँ जहाँ आप रहते हैं, जैसा जैसा आप रहते हैं, जो जो आप लोग काम करते हैं, चाहे घर के अंदर का हो, बाहर का हो, खुद का हो, दूसरों का हो, हाँ, कोई भी काम करते हैं या पढ़ते हैं, पढ़ाते हैं, छोटे बड़े बूढ़े सभी लोगों के लिए ये धम्म जरूरी है। जहाँ जहाँ रहते हैं वहाँ वहाँ ये ध्यान में रखना है कि शरीर से पाप नहीं करना, वाणी से पाप नहीं बोलना, मन से पाप नहीं सोचना। हाँ, कम से कम शरीर से जितना हो सके उतना अच्छा करना, वाणी से जितना हो उतना अच्छा बोलना, मन से जितना हो उतना अच्छा सोचना। अब ये शरीर, ये मन, ये वाणी, ये तीन को शुद्ध करना है। वो शुद्ध तो हम घर बैठे बैठे भी कर सकते हैं, खेत में काम करते करते भी कर सकते हैं, घर में काम करते करते भी कर सकते हैं। बस ये याद रखना कि शरीर से मैं किसी को हानि न पहुंचाऊं, दुख न पहुंचाऊं, कष्ट न पहुंचाऊं, मेरी वजह से किसी को दुख कष्ट न पहुंचे। ये वाणी से मैं जो बोल रहा हूँ, ये बोली से किसी का हानि नुकसानी ना हो, किसी को दुख कष्ट ना पहुंचे। मैं जो सोचता हूँ, मेरी सोच से किसी को तकलीफ ना हो, ये बार बार सोचते हुए हमें व्यवहार करना है। और ये तो हम कहीं भी रहो कर ही सकते हैं। तो तथागत बुद्ध ने ऐसी धम्म के उपदेश दिया, जो घर में रहने वाले हो, बाहर रहने वाले हो, घर में काम करने वाले हो, बाहर काम करने वाले हो, चाहे पढ़े लिखे विद्वान से विद्वान हो या खेतों में काम करने वाले हो, सामान्य लोग हो, कोई भी लोग हो, बुद्ध के उपदेश को सुन सकते हैं, बुद्ध के उपदेश को समझ सकते हैं और बुद्ध के उपदेशों को पालन भी कर सकते हैं। ऐसे तथागत बुद्ध के ये वाणी है, तथागत बुद्ध के धम्म है, तथागत बुद्ध के उपदेश है। और ऐसे धम्म के उपदेश हमें मिला है, फिर भी वो धम्म को हम नहीं समझेंगे, नहीं सुनेंगे, तो ये तो हमारा ही दुर्भाग्य हो गया। हाँ, फिर भी ये अर्धप के उपासक उपासिकाएं भाग्यवान है कि अपने गांव के बीचों बीच में इतना बड़ा बुद्ध विहार बन रहा है। देखो, इतना भव्य दिव्य बुद्ध विहार बन रहा है, ये बनने के बाद कितना अच्छा रहेगा। हाँ, कितने यहाँ कार्यक्रम होता रहेगा, कितना धम्म का माहौल बनता रहेगा, ये अच्छी बात है। मगर बिहार बनाना कोई घर बनाने जैसा नहीं है कि बिहार बनाया, वो मंदिर जैसा पूजा किया, फिर लॉक किया, वैसे ही छोड़ दिया।
जितना हो सके कोई ना कोई भंते जी यहाँ होना चाहिए, या कोई ना कोई भंते जी के निर्देशन में चलना चाहिए, ताकि हर कार्यक्रम में भंते जी हमें मिलता रहे, भंते जी का आशीर्वाद हमें प्राप्त होता रहे। अगर भंते नहीं रहा तो बिहार में ऐसे गतिविधियां चलना थोड़ा मुश्किल हो जाता है। भंते रहा तो भंते जी सुबह शाम आप लोगों को वंदना सिखाएंगे, तमदेशना सुनाएंगे, कुछ न कुछ होता रहेगा। हाँ, और बिहार हमेशा बुद्ध का सेंटर रहे, धम्म का सेंटर रहे, संघ का सेंटर रहे। ये कभी भी किसी का भी घर नहीं है। घर जैसा ये मैंने बनाया मैं ही लॉक करता हूँ, मैंने बनाया मैं ही खोलता हूँ, मैंने बनाया मैं जिसको बोलूँगा वही आ पाएंगे, मैंने बनाया मैं जिसको बोलूँगा वो लोगों को यहाँ आना ही नहीं है, मना है। इस तरह से करेंगे तो बनाने वाले बहुत बड़े पाप के भागीदार बनेंगे। इसलिए बिहार बुद्ध का क्षेत्र है, धम्म का क्षेत्र है, संघ का क्षेत्र है। महाकारुणिक तथागत बुद्ध कहते हैं जीवन में हम जो पुण्य कार्य करते हैं, दान देते हैं, पुण्य करते हैं, ये कुशल कर्म है। मगर ऐसे कुशल कर्म भी है जो एक बार पुण्य किया तो बार बार उसका पुण्य मिलता रहता है, जिसे महाकुशल कहते हैं। जैसे हम भी कहीं बैंक में पैसा जमा करते हैं, सेविंग करते हैं, वो निकाल के खर्चा किया तो खत्म। मगर बैंक में हम फिक्स डिपॉजिट डालते हैं तो उसका इंटरेस्ट, उसका ब्याज हम जिंदगी भर भी खर्चा किया तो हमारा जो पैसा जितना है उतना ही वहाँ बचा रहेगा। वैसा ही ये सेविंग अकाउंट जैसा कुशल हो गया, फिक्स डिपॉजिट जैसा महाकुशल। एक बार पुण्य किया तो बार बार उसका पुण्य मिलता रहता है। हाँ, तो इसी तरह तथागत बुद्ध कहते हैं ये बिहार दान देना ये महाकुशल है। एक बार बिहार बन गया तो वहाँ हमेशा पुण्य कार्य होता रहता है, दान देने वाले को पुण्य मिलता रहता है, बिहार बनाने वाले को पुण्य मिलता रहता है। बिहार के लिए जमीन दान देना ये भी महाकुशल है। हाँ, बिहार के लिए बुद्ध मूर्ति दान देना ये भी महाकुशल है। ये इस तरह का अस्त परिष्कार चिबर दान देना ये भी महाकुशल है। कठिन चिबर दान देना या ये भी महाकुशल है। सार्वजनिक शौचालय बना के दान देना ये भी महाकुशल है। संघ दान देना ये भी महाकुशल है। धम्म दान देना ये भी महाकुशल है। धम्म की बातें सिखाना ये भी महाकुशल है। इस तरह से बहुत सारे महाकुशल में ये बिहार बना रहे ये भी महाकुशल है। इतने महाकुशल में आप लोग सहभागी हो रहे, बहुत बड़ा पुण्य है। इसलिए उपासक उपासिकाएं जितना हो सके हमें बाबा साहब ने जो धम्म की दीक्षा दिया वो धम्म को हमें जानना है, समझना है, और जितना हो सके उसको व्यवहार में भी पालन करना है। तभी हमारे जीवन में सुख हो पाएगा, शांति हो पाएगा, अन्यथा सुख शांति संभव नहीं है। तो इसलिए आज का ये माहौल भी इतना नहीं है, एक तो खुला है। हाँ, इसलिए हम यही कामना करते हैं कि हम भी जीवन में खूब खूब पुण्य कर सके, धम्म कर सके। जीवन में ढेर सारा पुण्य धम्म करते करते ये दुर्लभ, ये अमूल्य, ये सर्वश्रेष्ठ जीवन को सफल बना सके, सार्थक बना सके। अंत में जन्म जरा व्याधि मरण से मुक्त निर्वाण तक प्राप्त कर सके, ऐसी कामना करते हुए ये छोटा सा धम्म देशना यहीं समापन करते हैं। सबका मंगल हो, सबका कल्याण हो। भवतु सब मंगलं। बोलिए साधु साधु साधु। अभी धम्म देशना के अंत में आप लोगों को बुद्धवाणी पाली गाथा द्वारा आशीर्वाद देते हैं। आप लोगों के जीवन में बुद्ध का आशीर्वाद रहे, धम्म का आशीर्वाद रहे, संघ का आशीर्वाद रहे। जीवन में खूब सुख हो, शांति हो, मंगल हो, कल्याण हो, ऐसी कामना करते हुए पूजनीय भिक्षु संघ आशीर्वाद देंगे। सब लोग आशीर्वाद ग्रहण करने के लिए शांत रूप से हाथ जोड़ते हुए बैठिए। सभेतेयो विभाजन्तो साभरोगो विनाशतो
माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोते भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोते भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सोते भवन्तु ते एचितां वाचितां दुह्यङ्गे पमेव समेचतु सर्वे पुरन्तु चेतसङ्कल्पा छन्दोपन्नरसो यथा आयु आरोग्य सम्पत्ति सर्ग सम्पत्तिमेव च अतो निब्बान सम्पत्ति हिमिनाते समेचतु साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। सुखी हो, मंगल हो, कल्याण हो, सबका मंगल हो, सबका कल्याण हो। चलो अभी जीरो दान देने के लिए जैसा मैं कहता हूँ वैसे बोलिए। इमाम जीवरान साता परिखारां भिक्षु संघर्षा जयमा पूजयमा द्वितीयंपि तृतीयंपि इमाम जीवरान साता परिखारां भिक्षु संघर्षा जयमा पूजयमा इदं मे पुण्यं आसवक्षया वहं होतु इदं मे पुण्यं निब्बानसा पचयो होतु इदं मे पुण्यं सर्वे श्रद्धा अनुमोदन्तु सुखिता भवन्तु। साधु साधु साधु। तीन बार प्रणाम कीजिए। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। ये दान दीजिए। एक दान दीजिए। एक दान खाके दान दीजिए। हाँ साधु साधु साधु। एक सारा परिवार मिलकर दान देने का एक परिवार आगे एक परिवार दान उधर उधर जाओ। बेटा साइड लाओ ना, हो रहा है उधर बैठो, इसको उधर बैठ के दान देने उपासक उपासिकांना सूचना आहे आलेल्या की हे वर्षवासाचा महिना आहे, ज्याला ज्याला दान द्यायचे भिक्षुनी ते देऊ शकतात। साधू साधू साधू। तीन बार म्हणून सामने आओ ना ये बेटा। बैठ के दाम बैठो बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। एक बार कर देना तो धागा बांधायचा त्याने उसको वहाँ रख दो ना बाजूला घ्या या पुढे जागा बांधायची। तुम्ही पण मागू शकता, जागा दान देऊ शकता पाठीमागची पण। हा
महाप्रधान करके रखा हुआ कहाँ है ये? बहुत बड़ा है। जाइए, उठ के जाइए और वहाँ वो भोजन का तैयार कीजिए। आप लोग आएंगे वहाँ सामने आओ ना। ए बेटा बैठ के धाम 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 बैठ बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। एक बार परिधान डाला तो जल्दी धागा बांधायचा त्याने उसको वहाँ रख दो ना ऊपर। बाजूला घ्या जवळ ठेव बाकीचं। या पुढे जागा बांधायची तुम्ही पण बांधू शकता, जागा दान देऊ शकता पाठीमागची पण हा महाप्रधान करके रखा हुआ कहाँ है ये? बहुत बड़ा है। जाइए, उठ के जाइए और वहाँ वो भोजन का तैयार कीजिए। महाप्रधान करके रखा हुआ कहाँ है ये? बहुत बड़ा है। जाइए, उठ के जाइए और वहाँ वो भोजन का तैयार कीजिए। सुनो, बंद करो अभी, ये दे दो। ये सब कलेक्शन करो अभी। आता बंद केलं काय? जे राहिले ते या पटापट पटापट या हा. फोटो लिया कि नहीं? चला दुसरं कोण राहिले या पटापट. आई चला चला चला. नाम बता, एकदम स्मूथ।
बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ। धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ। संघं नमामि, संघ को नमन करता हूँ।